नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज बरेच दिवसातून आपण व्लॉग तयार करतोय। तर मला जो कॉल आता आलेला आहे तो वरोडा पाला म्हणजे आपल्या रोहापासून एक साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर गाव आहे। साप जो आहे तो जे लोक आपले गावाकडचे लोक जे फाटी जमा करतात एका साईडला वाड्यामध्ये, तर तो साप त्या लाकडांच्या खाली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की घोणस साप आहे, पण आपण तिथे जाऊन बघूया नक्की कोणता साप आहे। लेट्स गो, तिथे जाऊन आपण बघूया नक्की कोणता साप आहे तो। व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे गेला पोरगा तो? इथून सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये, या कोकणात गणेश कुठे आहे? कोणाला दिसला होता साप? एक मिनिट थांब। सूर्य नाही काढा, सूर्य तोडायला कट करायला आपल्या शिवार काढायला। हा शिवार काढा पहिली ना आता आला काय माहिती खास होतं जोरात कुसं लागले बघ पहिले चालते। आला बाहेर आला ठीक आहे जरा बाहेर काढायची। आता उचलायचं झालं तर मला उचला याला तिकडे गेला ह्या बाई हाय का हाय गोष्ट पूर्ण सीन घेतो आज गरज आता गोष्ट ठरव उद्या पुढे पाठी पाठी वा आज बरं तुम्ही फक्त ए पाठी झाला हे पाठी झालं नाही त्यातनच गुतला तो इथं नाही गुतला कायला काय झाला
बॅग कोणाकडे पाच पाच नाव अखिला आवाज दे बघायला एवढा मोठा बघितला तर तुला पाहिजे पण नाही हा अख्खा माणूस गेलतो पोरानं गेलतो मग काय अफजल साहेब कधीच माणूस मिळत नाही. माझा अंदाज होता घोणच होता म्हणून मी चिंतामणी गेल्या वर्षी गेला तर आज काय मग गेल्या वर्षी गेला तो हाच असावा हे तुम्ही नका वरते व्हिडिओ चालू नाडी घ्या ना नाडी दोरी द्या जो आपण अजगर पकडलाय तो आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आपले साहेब आहेत त्यांच्या समोर आपण त्याला पर्यावरणामध्ये आता रिलीज करणार आहोत. तर त्याला तर सोडूया आपण लगेच. तर बघू शकता अजगर साप ह्याची लांबी सरासरी माझ्या अंदाजे कमसे कम एक 8 फूट होऊ शकते. तर मित्रांनो आता पावसाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे हे साप आपल्या घराच्या आजूबाजूला येणारच आहेत. तर बघू शकता अजगर साप ओळखायला चूक करू नका कारण त्या लोकांनी सांगितलं की आमचे ते घोणस साप आहे. पण घोणस आणि अजगरामध्ये खूप फरक आहे. जे अजगरचे तुम्ही जे बॉडीवरचे पट्टे ते बघू शकता कशा प्रकारे आहेत. जसे की एकदम आपले दगडी असतात त्या टाईपमध्ये मोठे मोठे ठसे आहेत. आणि जे रसल वायपरचे जे ठसे असतात ते पूर्ण आपली रुद्राक्षाची माल असते त्या टाईपमध्ये येतात. तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ टाकतो आहे कारण जवळपास एक महिना झाला असेल जास्त मी मोठी व्हिडिओ टाकली नव्हती. तर आता व्हिडिओ कंटिन्यू चालू राहतील कारण व्हिडिओ न टाकण्याचं कारण असं की आम्ही आता संस्था रजिस्टर केलेली आहे निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड या नावाने आम्ही एक संस्था रजिस्टर केली आहे. त्याच्यामुळं काही गोष्टींसाठी व्हिडिओ वगैरे करण्यासाठी टाईम नव्हता मिळत मला पण आता टाईम भेटणार आहे. तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा. त्याच्यानंतर आपल्या जर तुम्हाला काय कमेंट्स असतील तर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आता याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करूया. जाऊ पूर्ण जाऊ हेड जाऊ त्याच्या